शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी आज अचानक तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना इंगवले यांनी अनेकांना अंगावर घेतलं होतं। अगदी त्यांच्याच पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जाहीर वाद झाले होते, पण तरीही इंगवले यांची आक्रमक आणि रोखठोक कार्यपद्धती कायम होती। अशा परिस्थितीत आज रवी इंगवले यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानं कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पक्षातील इतर कोणाचीही साथ मिळत नाही, त्यामुळे एकटा किती काळ लढणार अशी प्रतिक्रिया इंगवले यांनी दिली आहे। केवळ 4 ओळीच्या पत्रातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज त्यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केलं। गेली 10 वर्ष शिवसेनेत कार्यरत असलेल्या इंगवले यांनी कोणतंही राजकीय विश्लेषण न करता मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असं उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। पण इंगवले यांनी अचानक तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानं त्यामागच्या राजकीय शक्यतांचं मात्र आता विश्लेषण सुरू झालंय। काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट शिवसेनेचे शहराध्यक्ष मंजित माने आणि रविकिरण इंगवले यांच्यातील वाद जाहीर झाला होता, तर ठाकरे गटातील अन्य काही पदाधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांचं पटत नव्हतं। आमदार राजेश क्षीरसागर आणि रविकिरण इंगवले यांच्यातील राजकीय वैर तर सर्वज्ञात आहे, पण एक आक्रमक आणि रोखठोक कार्यकर्ता म्हणून रविकिरण इंगवले यांनी ठाकरे गट शिवसेनेची बाजू सांभाळली होती। अशावेळी आज अचानक त्यांनी पदाचा राजीनामा देऊन साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकलंय। आपल्या पक्षातील अन्य पदाधिकारी आणि वरिष्ठांची सुद्धा साथ मिळत नाही, त्यामुळे एकटा किती काळ लढणार असा प्रश्न उपस्थित करून इंगवले यांनी आपल्या मनातील मळमळ बोलून दाखवली। पण किती एकट्यानं प्रामाणिक राहायचं, जीव जाऊन जीव तोडून काम करायचं आणि इतकं काम करून पदरात काय निराशा, भविष्य काय अगदी अंधारमय। मग ह्यात राहून काय करायचं? प्रामाणिक वागणाऱ्या माणसाची जर कदर नसेल तर ती कदर दूर केली, मलाच हे नको, मी थांबतो। त्या इतर लोकांच्यावर पक्षश्रेष्ठींचा अंकुश नाही। फोन उचलायचं इथं अवघड झाले सगळ्यांचं। आमच्या तक्रारी आम्ही कोणाकडे मांडू? जर कोण मॅनेज होत असेल, कोण कोणाला मिट्टी मारत असेल तर ते किती वाईट आहे। दरम्यान कोल्हापुरातील शिवसेना काँग्रेस चालवताय असा आरोप करून रविकिरण इंगवले यांनी शिवसेनेतील पक्षफुटीबद्दल उद्वेग व्यक्त केला। अशा परिस्थितीत शिवसेनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा नाही असं सांगून इंगवले यांनी सध्या तरी आपण एक सामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत राहू असं बोलून दाखवलंय।